उदय सामंत यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला आणि ह्यापुढेही ते अभियान चालू आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून करू असं सांगितलं। परिवहन विभागानं जो अभियान चालू केला होता त्याला तो फक्त 105 दिवसाचा होता आणि परिवहन विभाग हे काही मराठी भाषा विभाग नसल्याकारणानं आम्ही त्याचा समारोप कालच केलेला आहे। आमच्या डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी सर्व कर्मचारी यांच्या माध्यमातून भविष्यामध्ये जी काही 12 ऑगस्ट 2026 ची नियमावली आम्ही बनवली आहे आणि कायद्यामध्ये त्याचं रूपांतर करून जे काही अमराठी रिक्षा टॅक्सी चालक असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचं सुतोवाच आमच्या डिपार्टमेंटने केलेलं आहे आणि त्या संदर्भात मी उद्या मंत्रालयामध्ये बैठक सुद्धा लावलेली आहे। प्रामुख्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ऑटो रिक्षा व टॅक्सी संवर्गातील एकूण 9,78,541 वैध परवाने आतापर्यंत आम्ही दिलेले आहेत। त्यापैकी 9,16,884 ऑटो रिक्षा परवाने तर 61,657 टॅक्सी परवाने आहेत। आमच्याकडे आमच्या अभियानामध्ये ज्यांनी सहभाग नोंदवला असे 1,65,600 लोक आहेत जे अमराठी होते आणि ज्यांनी मराठी शिकण्याचा प्रयत्न केला। त्यांना प्रमाणपत्रही कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून देण्यात आलं। परंतु हे 9,78,541 यातनं 1,65,000 जरी काढले तरी जवळजवळ 8 लाख लोक रिक्षा आणि टॅक्सी चालवणारे जे ड्रायव्हर्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहेत। हे जरी पकडलं की 25 ते 30% त्यातील मराठी रिक्षा टॅक्सी चालक असतील तरी सुमारे बोलणाऱ्या अमराठी रिक्षा चालकांवरती कारवाई होणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। फार मोठ्या प्रमाणात आहे। कारण एमएमआर क्षेत्रामध्ये ऑटो रिक्षा परवाने 4,24,304 आजपर्यंत दिले गेलेले आहेत आणि टॅक्सी परवाने 38,083 दिलेले आहेत, म्हणजे 4,62,357